Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Heat and Optics. The learning outcome for today's lecture is relate the characteristics of three gas laws. म्हणजे तीन गॅस लॉज आहेत. गॅस म्हणजे वायू, लॉज म्हणजे नियम. त्यांच्यातल्या कॅरेक्टरिस्टिक रिलेट करायच्यात, म्हणजे थोडक्यात त्यांच्यात काय सहसंबंध आहे तो आपण शोधून काढायचा आहे किंवा त्याच्याविषयी माहिती करून घ्यायची आहे. तर ते तुम्हाला गोष्टी ह्या लेक्चरनंतर समजून येतील. गॅस लॉज. ओके, आता गॅस लॉज समजून घेण्याच्या आधी किंवा त्यांच्याविषयी माहिती घ्यायच्या आधी काही बेसिक म्हणजे अगदी मूलभूत गोष्टी ज्या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करू. ओके, आता पहा गॅस. आणि या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही पाहत असाल तर हे जे फेंट पर्पल कलरचे जे सर्कल्स दिसत आहेत ते ॲक्च्युली गॅसचे मोलिक्युल्स आहेत. काय आहेत? गॅसचे मोलिक्युल्स, गॅसचे रेणू, वायू रेणू. ओके, आणि त्यांची अशा पद्धतीनं मूव्हमेंट चाललेली आहे. ते इकडून तिकडे हालचाल करतायत, आपल्याला ॲरोवरून दिसतं. आणि इथं तर बघत असाल तर हे कुलिजन झालेलं आहे, म्हणजे हा मोलिक्युल आहे तो इथं आदळला आणि असा पद्धतीनं मागे निघून गेला. ओके, याला म्हणायचं कुलिजन. तर मी थोडक्यात फक्त तुम्हाला सांगितले की हे नेमकं चित्र कशाचं आहे, ही डायग्राम नेमकी कशाची. ओके, तर कधीही ध्यानात ठेवा एखाद्या गॅसच्या संदर्भामध्ये तीन फॅक्टर्स हे कंपल्सरी असतात, इनसेपरेबल असतात. बघा कोणकोणते ते तीन फॅक्टर्स. फर्स्ट इज प्रेशर, सेकंड इज अ वॉल्यूम अँड थर्ड वन इज अ टेम्परेचर. ओके, नोट डाऊन धिस पॉईंट. कोणत्याही गॅसच्या संदर्भात तीन फॅक्टर्स हे इनसेपरेबल असतात. म्हणजे प्रेशर म्हणजे त्या गॅसमुळेच्या मोलिक्युल्समुळे क्रिएट होणारं प्रेशर किंवा त्या गॅसवर असणारं प्रेशर. वॉल्यूम, वॉल्यूम याचा अर्थ काय होतं बघा, अगदी रफ तुम्हाला सांगायचं म्हणजे तर प्रमाण. ओके, किंवा एखाद्या 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये तो असणारा गॅस नेमका किती आकारमानापर्यंत किंवा किती प्रमाणापर्यंत पसरलेला आहे त्याला आपण वॉल्यूम असं म्हणतोय. बघा, आणि टेम्परेचर म्हणजे त्या गॅसचं तापमान. ह्या गोष्टी समजून आल्या का बघा तुम्हाला की वॉल्यूम, वॉल्यूम म्हणजे काय, तर एखादा गॅस हा 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये किती प्रमाणात पसरलेला आहे त्याची अमाऊंट म्हणजे वॉल्यूम. प्रेशर म्हणजे त्याला आपण दाब असं म्हणतो. प्रेशर, प्रेशर हे क्रिएट होत असतं, हे जे मोलिक्युल्स तुम्हाला गॅसचे दिसत आहेत त्यांच्या आपसांमध्ये होणाऱ्या कुलिजन्स आणि त्याचबरोबर त्यांच्या ह्या वॉल ऑफ द कंटेनर म्हणजे ज्याच्यामध्ये तो गॅस आहे त्याच्या वॉलशी होणाऱ्या कुलिजन. जर कुलिजन्स जास्त असतील तर म्हणायचं प्रेशर त्या ठिकाणी जास्त आहे. कुलिजन्स जर कमी होत असतील तर त्या ठिकाणी प्रेशर आहे ते कमी आहे असं म्हणायचं. बघा हे तीन फॅक्टर्स तुम्ही समजून घ्या. कोणकोणते फॅक्टर्स आहेत बघा, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आणि जसे जसं आपण गॅस लॉ पुढे पाहत जाऊ तसं तुम्हाला आणखीन या गोष्टी ज्या काय आहेत त्या समजून येतील. ओके, आता पहा गॅस लॉज स्पेसिफाईज द इंटर रिलेशनशिप बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके, तर गॅस लॉजमध्ये आपण प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यातला सहसंबंध शोधून काढत असतो. ओके, 3 गॅस लॉज. आता कोणकोणते गॅस लॉज आहेत बघा. फर्स्ट वन इज अ बॉइल्स लॉ, सेकंड वन इज अ चार्ल्स लॉ अँड थर्ड वन इज अ गे-लुसाक्स लॉ. बघा आपण लर्निंग आउटकममध्ये पाहिलं होतं रिलेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 3 गॅस लॉज. ते 3 गॅस लॉज कोणकोणते आहेत पहा. बॉइल्स लॉ, सेकंड वन इज अ चार्ल्स लॉ
आणि गे-लुसॅक्स लॉ. ह्या तीनही गॅस लॉजमध्ये काय केलेलं आहे, तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की कोणत्याही गॅसच्या संदर्भात असणारे 3 फॅक्टर्स म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यातली इंटर रिलेशनशिप जी आहे ती एस्टॅब्लिश केलेली आहे, म्हणजे त्यांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण लॉज बघू तसं तुम्हाला हा मुद्दा आणखीन क्लिअर होईल. लेट अस गो. फर्स्ट लॉ इज बॉइल्स लॉ. आता बॉइल्स लॉमध्ये काय आहे पहा, कुठली रिलेशनशिप आहे. बॉइल्स लॉ स्पीक्स अबाउट रिलेशनशिप बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस व्हेन टेम्परेचर ऑफ अ गॅस इज अ कॉन्स्टंट. बघा, बॉइल्स लॉ हे प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यातल्या रिलेशनशिपविषयी सांगतं जेव्हा तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं असेल. आता बॉइल्स लॉचं आपण स्टेटमेंट पाहूया. इथं स्टेटमेंट दिलं आहे पहा. फॉर अ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस अँड टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑन अ गॅस. अगदी स्लोली प्रत्येक सेगमेंट पहा आणि तुम्हाला समजून येईल याच्यामध्ये की बॉइल्स लॉ नेमकं काय सांगते. बघा, बॉइल्स लॉ फॉर अ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस अँड टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट. बघा, बॉइल्स लॉमध्ये कोणता फॅक्टर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर. मग राहिले कोणते 2 फॅक्टर, तर व्हॉल्यूम आणि प्रेशर. तर व्हॉल्यूम आणि प्रेशर यांच्यातली रिलेशनशिप कशी आहे, तर इनव्हर्सली प्रपोर्शनल. आता इनव्हर्सली प्रपोर्शनल व्हॉल्यूम आणि प्रेशर यांच्यातली रिलेशनशिप इनव्हर्स आहे म्हणजे काय ते आपण पुढे अगदी सविस्तर पाहू. बघा, मीनिंग ऑफ अ बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉचा अर्थ काय बघा. ती जे आत्ता आपण स्टेटमेंट पाहिलं बॉइल्स लॉचं ते आपण आणखीन ग्राफिकली समजून घेऊ. बघा, मास ऑफ अ गॅस इज अ फिक्स्ड म्हणजे थ्रू आउट एक्सपेरिमेंट जे गॅसचं मास आहे म्हणजे तुम्ही 1 किलोग्रॅम एवढा गॅस घेतलेला आहे, ओके, तर मास ऑफ दॅट गॅस इज विल बी फिक्स्ड म्हणजे थ्रू आउट एक्सपेरिमेंट ते मास कसं असणार आहे, फिक्स असेल. आणि टेम्परेचर इज टू बी केप्ट कॉन्स्टंट आणि टेम्परेचर आहे ते सुद्धा कसं ठेवायचं आहे, आपल्याला कॉन्स्टंटच ठेवायचं आहे. म्हणजे जर का एखादा एक्सपेरिमेंट करत असताना तुम्ही मास फिक्स ठेवलं म्हणजे वस्तुमान आणि टेम्परेचर सुद्धा थ्रू आउट एक्सपेरिमेंट जर का तुम्ही कॉन्स्टंट ठेवणार असाल किंवा कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे स्थिर ठेवलं, ते बदलणार नाही आहे. म्हणजे समजा सुरुवातीला टेम्परेचर 300 केल्विन आहे, तर थ्रू आउट एक्सपेरिमेंट पूर्ण प्रयोगभर ते तापमान तितकंच 300 केल्विन इतकं राहणार आहे. म्हणजे बघा, मास ऑफ अ गॅस इज फिक्स्ड अँड टेम्परेचर इज टू बी केप्ट कॉन्स्टंट. अशा केसमध्ये काय, तर बॉइल्स लॉचा अर्थ काय होतोय पहा. व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर म्हणजे जर तुम्ही गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ते वाढवत गेलात तर गॅसवरचं जे प्रेशर आहे ते कसं होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. इनव्हर्स रिलेशनचा अर्थ कळतोय का बघा. हा ॲरो, व्हॉल्यूमचा ॲरो जर वरच्या दिशेने चालला तर प्रेशर आहे ते कोणत्या दिशेने जाणार आहे, खालच्या दिशेने जाणार आहे. म्हणजेच थोडक्यात व्हॉल्यूम वाढवत तुम्ही गेलात तर प्रेशर आहे ते कमी होत जाणार आहे. ह्याला म्हणायचं इनव्हर्स रिलेशन. किंवा अशा पद्धतीने समजून घ्या की जर तुम्ही व्हॉल्यूम कमी करत गेलात तर प्रेशर आहे ते वाढत जाणार आहे. इनव्हर्स उलटी रिलेशनशिप आहे पहा, व्यस्त प्रमाण असं तुम्ही त्याला म्हणता. व्हॉल्यूम कमी होत गेलं, प्रेशर आहे ते वाढत जाणार आहे. व्हॉल्यूम तुम्ही वाढवत गेला, प्रेशर आहे ते कमी होत जाणार आहे. दिस इज अ मिनिंग ऑफ बॉइल्स लॉ. बघा, मास ऑफ अ गॅस इज फिक्स्ड असेल आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट तुम्ही ठेवत असाल तर व्हॉल्यूम आणि प्रेशरच्या बाबतीतली रिलेशनशिप कशी आहे, तर ती इनव्हर्स आहे, उलटी आहे. एक फॅक्टर ज्या दिशेने वाढेल त्याच्या उलट्या दिशेनं दुसरा फॅक्टर. ओके, व्हॉल्यूम वाढत गेलं, प्रेशर कमी होत जाईल. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की व्हॉल्यूम कमी होत गेलं तर प्रेशर आहे ते वाढत जाणार आहे. दिस इज अ मिनिंग ऑफ अ बॉइल्स लॉ. ओके, नाउ मॅथमॅटिकल अरेंजमेंट और मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर बॉइल्स लॉ. बघा, बॉइल्स लॉमध्ये काय सांगितलं होतं, व्ही इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. पहा, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर म्हणजे काय, प्रेशर वाढत गेलं तर व्हॉल्यूम कमी होत जाणार, व्हॉल्यूम वाढत गेलं तर प्रेशर कमी होत जाणार. उलटी व्यस्त रिलेशनशिप आहे. ओके, आपल्याला हे माहिती आहे की प्रपोर्शनल साईन जाऊन तिथं इक्वल साईन येण्यासाठी एखाद्या कॉन्स्टंटनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं त्या ठिकाणी. देअरफॉर
PV is equal to K. Okay, and where K is a constant. आता पहा पुढे, therefore general statement of Boyle's law is PV is equal to constant when T is a constant. कळते का बघा? जर तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला असेल तर तुम्हाला P आणि V यांचा गुणाकार हा कसा मिळतो? कायम कॉन्स्टंट मिळतो. दिस इज अ जनरल स्टेटमेंट ऑफ बॉयल्स लॉ. ओके, आता इथं पहा बरं, समजा एखाद्या वेळची परिस्थिती P1 V1 आहे, म्हणजे एखाद्या गॅसचं इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं प्रेशर P1 आहे आणि सुरुवातीचं व्हॉल्यूम V1 आहे, आणि फायनल प्रेशर अँड व्हॉल्यूम हे असे आहे P2 अँड V2. म्हणजे फायनल प्रेशर P2 आहे आणि फायनल व्हॉल्यूम हे V2 आहे. अशा केसमध्ये P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे बघा, सुरुवातीचं प्रेशर आणि सुरुवातीचं व्हॉल्यूम यांचा गुणाकार केला आणि नंतरचं प्रेशर आणि नंतरचं व्हॉल्यूम म्हणजे फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर यांचं उत्तर कसं येतं? कॉन्स्टंट येतं. म्हणजे काय, या मल्टिप्लिकेशनचा आन्सर जे येईल तेच आन्सर या मल्टिप्लिकेशनचं येणार आहे. कळालं का बघा? Therefore P1 V1 is equal to P2 V2 equal to constant. This is a mathematical generalization of Boyle's law. हे दोन स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट हे ध्यानात घ्या. मल्टिपल चॉईसच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाचे मुद्दे बघा या ठिकाणी. फर्स्ट, इन बॉयल्स लॉ टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट, अँड सेकंड, इन बॉयल्स लॉ व्हॉल्यूम अँड प्रेशर हॅज इनव्हर्स रिलेशनशिप. हे दोन मुद्दे ध्यानामध्ये घ्या, राईट डाऊन करा. ओके, आता पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे पहा. हे बघा, अशा पद्धतीनं एका ॲक्सिसला प्रेशर आहे, दुसऱ्या ॲक्सिसला व्हॉल्यूम आहे. पहा, तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे का? ज्यावेळी, आता हे व्हॉल्यूमचं ॲक्सिस आहे, ज्यावेळी व्हॉल्यूम हे किती आहे? 15 आहे, त्यावेळी प्रेशर किती आहे? अराउंड 90 आहे. पहा, हा बिंदू पहा. हा, ज्यावेळी व्हॉल्यूम हे 15 आहे त्यावेळी प्रेशर हे अराउंड 90 आहे. आता पहा, जसं व्हॉल्यूम वाढत जाईल तसं प्रेशर कसं होत गेले रे? कमी 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 होत गेले व्हॉल्यूम. ओके, पहा, व्हॉल्यूम वाढत जाईल तसं प्रेशर हे कमी 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 होत गेलेलं आहे. इथे पहा बरं, ज्यावेळी व्हॉल्यूम हे क्लोज टू 45 आहे त्यावेळी प्रेशर आहे ते कमी झालेलं आहे, अराउंड 30 आहे. बघा, म्हणजे व्हॉल्यूम ज्यावेळी कमी होतं त्यावेळी प्रेशर हे जास्त होतं, व्हॉल्यूम ज्यावेळी जास्त झालं त्यावेळी प्रेशर हे कमी झालं. दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ बॉयल्स लॉ. आता हा ग्राफ तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये 4 ग्राफ दिले जातात आणि विचारलं जातं की यापैकी कोणता ग्राफ हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बॉयल्स लॉ आहे. त्यावेळी तुम्ही हा करेक्ट आन्सर हे चूज केलं पाहिजे. ध्यानात ठेवा, आन्सर चूज करत असताना ॲक्सिसला चेक करायचं प्रेशर आणि व्हॉल्यूम लिहिलेलं आहे का. निव्वळ हा कर्व दिसतो म्हणून आन्सर टिक करायचं नाही, तर व्हॉल्यूम आणि प्रेशर हे फॅक्टर्स तिथे दिलेले आहेत का हे सुद्धा पाहायचं आहे. ओके, नाव आता आपण बघितलेल्या फॉर्म्युला जो आहे PV इक्वल टू कॉन्स्टंट और P1 V1 इक्वल टू P2 V2 या फॉर्म्युलेच्या अनुषंगानं आपण न्यूमरिकल्स पाहू. ही न्यूमरिकल्स एक्झामिनेशनमध्ये 2 मार्कला विचारली जातात. पहा, अ गॅस हॅव्हिंग व्हॉल्यूम 110 ml हॅज अ प्रेशर 87 सेंटीमीटर ऑफ Hg. म्हणजे सुरुवातीची एक सिच्युएशन तुम्हाला सांगितलेली आहे. 110 ml इतकं व्हॉल्यूम असताना गॅसचं त्याच्यावरील प्रेशर हे 87 सेंटीमीटर ऑफ Hg आहे. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन अ गॅस वेन व्हॉल्यूम बिकम्स 60 ml ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके,
इथं कॉन्स्टंट टेम्परेचर असा उल्लेख केला आहे, याचाच अर्थ ते बॉइल्स लॉचं उदाहरण आहे. ओके, बघूया आपण सॉल्व करूया एक्झाम्पल. सुरुवातीला काय काय दिलं आहे ते लिहून घ्या. बघा, सुरुवातीचं प्रेशर दिलेलं आहे 87 सेंटीमीटर ऑफ HG. सुरुवातीचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 110 ml. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम 60 ml दिलेलं आहे. अँड यू हॅव बीन आस्क्ड फॉर फायनल प्रेशर, दॅट इज P2. Okay, write down the formula. This is our formula for Boyle's law. P1 V1 equal to P2 V2. What you have to find? You have to find P2. So rearrange this formula for P2. So P2 comes out as P2 equal to P1 V1 divided by V2. Okay, write down the values P1 V1 आणि V2 यांच्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या. अँड द आन्सर कम्स आउट ॲज P2 इज इक्वल टू 159.5 सेंटीमीटर ऑफ HG. ओके, व्हॉट वी हॅव बीन आस्क्ड? कॅल्क्युलेट प्रेशर ऑन अ गॅस. सो वी कॅल्क्युलेटेड द फायनल प्रेशर अँड दॅट प्रेशर इज दिस मच. सो आवर फायनल आन्सर इज प्रेशर ऑन गॅस विल बी 159.5 सेंटीमीटर ऑफ HG. आता इथं जे युनिट लिहिलेलं आहे सेंटीमीटर ऑफ HG, हे मी कसं लिहिलं, कुठून आणलं युनिट? तर कधी नाही ठेवा की तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत असताना P1चं युनिट इथं काय दिलेलं आहे, तुम्ही कोणतं कन्सिडर केलेलं आहे. इथं आता 87 लिहिलेलं आहे आपण डायरेक्ट P1, म्हणजे त्यावेळी P1चं जे युनिट होतं ना तेच इथं P2चं युनिट आपण लिहायचं आहे. समजलं? ओके, इट इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. लेट अस गो टुवर्ड्स नेक्स्ट एक्झाम्पल. A gas having volume 40 ml has a pressure 94 centimeter of HG. Calculate volume of a gas when its pressure becomes 76 centimeter of HG at constant temperature. At constant temperature हे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच कळालं पाहिजे की हे बॉइल्स लॉचं उदाहरण आहे. Let us solve the example. Once again in the same way, write down the values. P1 means initial pressure has given 94 centimeter of HG. Initial volume 40 ml. You are asked to find out final volume V2 and they have given you the final pressure P2 is equal to 76 centimeter of HG. Okay, once again write down the formula. This is a formula for Boyle's law. Rearrange this formula for V2 because you are asked to find out V2. तुम्हाला V2 फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. बघा, कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. ओके, म्हणजे V2 फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, V2 इज इक्वल टू दिस फॉर्म्युला. ओके, पुट डाउन द व्हॅल्यूज and calculate the answer. Answer comes out as 49.47 ml. Once again this ml, okay, this relationship. So our answer is volume of a gas will be 49.47 ml. Very simple examples. Okay, now एक गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घ्या सगळ्यांनी. एक्झाम्पल सॉल्व करत असताना व्यवस्थित वाचायचं एक्झाम्पल, त्याचं मीनिंग समजून घ्यायचं आणि काय तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे तिकडं तुमचं व्यवस्थित लक्ष पाहिजे. तुम्हाला मीनिंग लागलं पाहिजे त्याचं. आणि त्यानंतर मग कोणतीही गडबड न करता अशा पद्धतीने गिव्हन काय आहे ते लिहून घ्यायचं. फाइंड आउट what you have been asked to find out and then go with this formula. Okay, so अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला फायनल एक्झामिनेशन मध्ये 2 मार्क्ससाठी विचारली जातात. ऑल राईट, थँक यू व्हेरी मच फ्रेंड्स.